नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता हा वांग्याचा प्लॉट. आणि वांग्याचं प्लॉट म्हटलं की अळीचा प्रादुर्भाव जास्त असतो. तर तुम्ही बघू शकता आपल्या या वांगे पिकावरील अळीचा प्रादुर्भाव एकदम कमी आणि नाहीच या शब्दात बोललं तर वावगं ठरणार नाही. आणि हे कशामुळं शक्य झालं तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मी सांगतो आता की मी काय वापरलं. अशा पद्धतीचे लूर येतात, अशा पद्धतीचे सापळे येतात. आणि बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो, हे जे सफेद दिसतं याच्यामध्ये त्या टोपीच्या खाली, तर हा आहे लूर. याला असतो मादीचा वास. आणि नर या मादीभोवती किंवा मादीच्या वासाभोवती फिरत राहतो आणि फिरत्या फिरत्या या पाण्यामध्ये पडत असतो. पाण्यात पडल्यावरती त्याला काही उठता येत नाही, बघू शकता. आणि असे नर भक्षक या पाण्यामध्ये जर पडले तर मादी आणि नर यांची प्रजनन होत नाही. आणि प्रजनन न झाल्यामुळं त्यांची उत्पत्ती थांबते. तर ती उत्पत्ती थांबल्यामुळं काय होतं, आपल्या या वांगे पिकावरील अटॅक कमी होतो, आळी कमी लागते. परिणामी औषधांचा खर्च हा नगण्य होतो आणि शेतकऱ्याचा फायदाच फायदा व्हायला मदत होते. त्यामुळं अशा पद्धतीचे लूर वापरावा. मार्केटमध्ये याची फार काही किंमत नाही आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनी अशा पद्धतीचे लूर आणून पाणी ह्या ट्रेमध्ये घेऊन अशा पद्धतीचं नियोजन जर केलं तर 100% महागड्या औषधं न वापरता शेतकरी बांधवांना याचा नक्कीच फायदाच फायदा होईल असं मला वाटतं. तेव्हा बघा, प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.